सुरुवात आपण गजरानं करूया. देवारता 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 महाराजनी वज्रजया मायेची जय आनंदचिंतनं श्रीगुरुदेव दत्त. सर्वांना आनंद देव दत्त. आनंद देव दत्त. आज या ठिकाणी जे आपले वरिष्ठ गुरुबंधू आपल्यातील जे गडा या गावाला खरोखर आनंद संप्रदाय काय आहे हे जर आजच्या या नवीन पिढीला जर माहीत झालं असेल तर ते झालं आपल्या बद्रीराव पाटील यांच्यामुळे. खरोखर त्यांनी त्यांचं पूर्ण जीवन जे आहे हे या संप्रदायासाठी वाहलेलं आहे आणि आयुष्यभर त्यांनी एकनिष्ठ राहून पूर्ण आनंद संप्रदायाला त्याची जी पताका आहे ती आपल्या आज डोळ्यासमोर तो जो संप्रदाय टिकून ठेवलेला आहे. बरोबर यासाठी त्यांनी अविरत अखंड असे प्रयत्न केलेले आहेत आणि आम्ही पाहाल त्यांना बरेच वेळा मला असं वाटतं यांच्यासोबतही कोणतरी होते दोघं. त्यांचे भाऊच मोठे. हां तर ते दोघं जण इतक्या सुरेख आवाजामध्ये म्हणायचे आणि एक सारखे शब्द त्यांच्या दोघांच्या मुखातून निघाले. हे विशेष आणि नेहमी प्रसन्न असे हे व्यक्तिमत्व होतं आणि खरोखर आनंद काय आहे हे त्यांना कळलेलं होतं. म्हणून आयुष्यभर ते आनंदात जगले. त्यांनी आपल्या कुटुंबामध्ये आनंद टिकून ठेवला आणि आज पुढच्या पिढीपर्यंत आपल्या संप्रदायाची ओळखसुद्धा त्यांनी आपल्या सर्वांसमोर ठेवलेली आहे. आणि खरोखर हे करत असताना त्यांना नाना तऱ्हेचे कष्ट झाले असतील, नाना तऱ्हेचे त्यांना कदाचित आता आध्यात्मिक याच्यातही कधी कधी हा संप्रदाय तो संप्रदाय असे सुद्धा विषय येतात. परंतु तरी त्यांनी त्याला न जुमानता एकनिष्ठ राहून त्या दत्तप्रभूंचं त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत हे त्यांनी त्या दत्तप्रभूचं गायन केलेलं आहे. आता बोलताना मला भाऊन सांगितलं की शेवटी जाता जाता सुद्धा ते आनंदाची आरती आनंदाचं पद हे ते म्हणत होते आणि किती त्यांनी सुंदर असं त्यांचं जे पूर्ण जीवन आहे ते जीवन हे त्यांनी आनंदमय बनवलं होतं. तर आज या प्रसंगी आम्ही यासाठी झालो आहे की आज योगायोग आहे का त्यांची जी आज चौथा दिवस आहे ना, या चौथ्या दिवसाला एक सेवा करायची संधी दत्तप्रभूनं या ठिकाणी निर्माण केली. बरोबर अशा त्या दत्तप्रभूसाठी प्रथम कोटी कोटी वंदन. आनंद देव दत्त. आनंद देव दत्त. तसेच उपस्थित सर्व या ठिकाणी बद्रीराव पाटील यांचे सर्व आप्तेष्ट, त्यांची मुलं असतील, त्यांचा पूर्ण परिवार असेल, गोटावळा अनेक या ठिकाणी बालगोपालसुद्धा या ठिकाणी बसलेले आहेत. या सर्वांना आनंद देव दत्त. आनंद देव दत्त. तर बघा, मी काही असं फार मोठा असं ज्ञानी नाही आहे, परंतु एक काही
या संप्रदायाविषयी किंवा खरोखर जे असे जे आपले जुने निस्सिम भक्त होते ज्यांनी हे संप्रदाय आपल्यापर्यंत टिकवून ठेवला, तर याच्याविषयीची थोडीशी तळमळ आहे म्हणून तुमच्यासमोर 2 शब्द बोलत आहे. आज जरी ते आपल्यातून निघून गेले, पण मला असं वाटतं ते अजूनही आहेत. बघा काय संकल्पना आहे. शरीरानं त्यांनी शरीर सोडलं, परंतु ते मनानं अजूनही आपल्या जवळ आहे. आणि म्हणून त्यांच्याविषयीचं जे काही प्रेम असेल, त्यांच्याविषयी जी काही आपुलकी असेल, आणि म्हणून आम्ही शेगावपासून इथपर्यंत ओढत आलो. आम्हाला थोडा यायला उशीर झाला, कारण की काल संध्याकाळीच आपण म्हटलं होतं, परंतु आम्ही काही अपार्य कार्यास्तव आम्ही उशिरा पोहोचलो. त्याविषयी मी प्रथम तुम्हाला सर्वांना क्षमा मागतो. पण म्हटलेलं आहे की प्रत्येक जी घटना आहे हे फिक्स आहे, हे विधिलिखित आहे. आपण त्याला विधिलिखित म्हणतो. म्हणून इथे प्रत्येक गोष्ट ही विधिलिखित असल्यामुळे त्या त्या क्षणाला ती ती गोष्ट होत असते. म्हणून त्याच्यामध्ये कुठेतरी आपलं कंट्रोल नाही आहे. आपण प्रयत्न करणं हे काम असते, परंतु आपल्या मनानं सगळं काही होते का? नाही होत. म्हणून अशा वेळी समजा आता हे आपल्यातून निघून गेले, आपल्यासाठी एक दुःखद प्रसंग आहे. परंतु यांनी जे आपल्यासमोर अजूनही ते आहेत, हे जे मी या ठिकाणी शब्द वापरतो आहे ते आहे संप्रदायाच्या हिशोबाने. संप्रदायाच्या हिशोबाने. म्हणून यांना जर श्रद्धांजली वाहायची असेल, किंवा आपण श्रद्धांजली वाहतो ना, ती श्रद्धांजली म्हणजे ही खरी श्रद्धांजली आपली होईल तर ते ज्या मार्गाला चालले त्या मार्गाचा अभ्यास मी केला पाहिजे, त्या मार्गानुसार मी चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर काय असेल हा मार्ग? कारण बघा मंडळी, आपण सर्वजण जीवन जगतो. आपण सर्व जीवन जगत असताना आज जर पाहिलं तर आज जीवनामध्ये आपल्या ओव्हरऑल सगळा विचार करू आपण. आपल्या जीवनामध्ये सुख जास्त आहे की दुःख जास्त आहे? दुःख जास्त आहे. आपल्या जीवनामध्ये दुःख जास्त आहे, तर आपल्या जीवनामध्ये काय पाहिजे आपल्याला? दुःख पाहिजे का? आनंद पाहिजे. किती वेळासाठी पाहिजे आनंद? परमनंट आहे की? आनंद हा परमनंट पाहिजे. का पाहिजे आनंद? दुःख का नको? माझ्या म्हणजे स्वभाव थोडा हे आहे, म्हणजे मी प्रश्न विचारत राहतो काय, म्हणजे कोणाला असं का वाटत की आपण प्रश्न विचारून राहिले. आपल्याला आनंदच का पाहिजे? का बरं दुःख आवडत नाही आपल्याला? शरीराला त्रास होतो. म्हणजेच स्वाभाविक आपली जी अवस्था आहे ती आनंद आहे. नैसर्गिक अवस्था काय आपली? आनंद आहे. आणि का? कारण त्या आपण आनंदाचे आहोत. आपण त्या आनंदाचे आहोत. आनंद जीवाचा आहे. म्हणून परमपूज्य बाळगीर स्वामी आपल्याला सांगतात, आली या जन्माची करावे स्वहित, आली या जन्माची करावे स्वहित, मनानंद दत्ता वेळोवेळा, मनानंद दत्ता वेळोवेळा, 84 हिंडता श्रम गहू झाले, 84 हिंडता श्रम बहु झाले, आनंदा विसरले मनोनिया, आनंदा विसरले मनोनिया, जीव आनंदाचा, आनंद जीवाचा, जीव आनंदाचा, आनंद जीवाचा, संबंध मुळीचा विरळा जाणे, संबंध मुळीचा विरळा जाणे,
बाळगिरे स्वामी म्हणे बापूजी कारण, बाळगिरे स्वामी म्हणे बापूजी कारण, आनंद निर्गुण विसरू नको, आनंद निर्गुण विसरू नको, आलिया जन्माचे करावे स्वहित, करावे स्वहित. बघा काय म्हटलेलं आहे, आलिया जन्मासी करावे स्वहित, म्हणा आनंद दत्त वेळोवेळा. आणि म्हणून आपण या जीवनामध्ये जर आपल्याला आनंदी राहायचं असेल, आणि ते किती वेळासाठी, नेहमीसाठी, परमनंट, तर आपल्याला तो परमनंट आनंद कुठे आहे, कसा आहे, आपला त्याचा संबंध काय आहे, संबंध मुळीचा विरळाचा नाही, तो संबंध आपल्याला लक्षात घेतला पाहिजे. काय आपल्याला या आनंद संप्रदायापासून प्राप्ती होते, हा संप्रदाय काय आहे, तर आनंद संप्रदाय नेमकी चीज काय आहे, ह्या संप्रदायामुळे मला काय प्राप्ती आहे ना. आपण आता पूजेला पाहतो, पूजेला बसलो, रात्रभर पूजा करतो आपण, हा आहे ना, अनुभव आहे आपल्या सर्वांना. मला काय मिळते, का बरं या लोकांनी एकनिष्ठ राहून हा संप्रदाय टिकून ठेवला, का बरं वाटते यांना की माझ्या सगळ्या परिवारांना गुरु केला पाहिजे, आहे ना. कारण आलिया जन्मासी करावे स्वहित, ते स्वहित साधता आलं पाहिजे आपल्याला. मग तुम्ही म्हणजे स्वहित साधता येत नाही का मला, स्वहित, स्वहित म्हणजे स्वार्थ, स्वार्थ म्हणजे माझं घर आहे, माझं घर झालं पाहिजे, माझं दार झालं पाहिजे, माझी शेती झाली पाहिजे, हे आहे ना, स्वार्थ आहे ना. मग हे आम्हाला साधता येत नाही काय. विळा, बिलकुल, मुंगी, माकोडा हे सगळेजण आपापला संसार करतात की नाही, सगळेजण स्वार्थ साधतात की नाही. म्हणजे मनुष्य जन्मातच काय विशेष आहे. म्हणून म्हटलेलं आहे आलिया जन्माचे करावे स्वहित. लहानपणापासून जगतो आपण, लहानाचं मोठं होतो, म्हातारा होतो, आणि एक दिवस हा जीव सोडून आपण निघून जातो, हे शरीर सोडून आपण निघून जातो. मग असं तर सगळेच जण करून राहिले, आणि आपापल्या परीनं प्रत्येकजण प्रत्येक संसारही करून राहिला. मग असं काय म्हटलं संतांनी की आलिया जन्माशी करावे स्वहित, आणि त्यासाठी काय करा, ते स्वहित जर आपल्याला समजलं पाहिजे, ते समजण्यासाठी आपल्याला जीवाला गुरु केला पाहिजे. आपल्याला जर नेहमीसाठी आनंदी राहायचं असेल, आनंद जर नेहमीसाठी आपल्या जीवनामध्ये पाहिजे असेल, तर त्यासाठी आपल्याला गुरु करावं लागतं. गुरु काही असं नाही आहे की बाबा फक्त गुरुजवळ गेले, आपण मंत्र घेतला, काहीतरी आपलं गुरुने सांगितलं एवढी दक्षिणा द्या, एवढंच करा, मग आपल्याला आपले पैसे गुरुजवळ विनाकाराचे जाऊन राहिले, असं पण लोक काही विचार करतात. पण माझं काय भलं आहे त्याच्यामध्ये, हे आनंद संप्रदाय आपल्याला शिकवते. आलिया जन्मासी करावे स्वहित, म्हणा आनंद दत्त वेळोवेळा. 84 हिंडता श्रम बहु झाले. काहून श्रम झाले, श्रम झाले म्हणजे काय, कष्ट. म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण काय करतो, कष्टच करत राहतो की नाही. हे काम झालं की दुसरं, दुसरं झालं की तिसरं, तिसरं झालं की चौथं. विश्रांती कधी भेटेल जेवायला, बाया माता भगिनींना तर कठीणच काम आहे. हा, विश्रांती कधी भेटेल जेवायला, शेवटचा दिवस आल्यावर मग विश्रांती आहे. ती विश्रांती अनुभवायला येते का, ती आपण अनुभवू शकतो का विश्रांती, नाही. गेला जीव, जीव सोडून गेला. म्हणून या जीवात असताना आपल्याला विश्रांती म्हटली गरज आहे. या जीवात असताना, जीवन असताना माझा संसार सुरू आहे, परंतु मी शांत आहे, दुःखी कष्टी नाही आहे. तर कष्टी जे म्हटलेले आहे ते दुःखा कष्टाविषयी म्हटलेलं आहे, परेशानीविषयी म्हटलेलं आहे. दुःख, शांती, चिंता, कसं होईल, काय होईल, कसं होईल, काय होईल, विवंचना, यासाठी म्हटलेलं आहे की 84 हिंडता श्रम बहु झाले. काहून, आनंद विसरले. आनंद विसरलो बाबा मी. तो आनंद काय आहे, कसा आहे, मी विसरून गेलो.
म्हणून तो आनंद आपल्यामध्ये ओळख करून देण्यासाठी दत्तात्रय प्रभू आपल्याला सांगतात जीवाला गुरु करा. म्हणून आद्य गुरु म्हटलेला आहे जगद्गुरु दत्तात्रय प्रभूंना. गुरूंचाही गुरु जगद्गुरु कोण आहे? दत्तात्रय प्रभू. दत्तात्रय प्रभू जगद्गुरु आहे. सर्व संत मंडळींनी त्याचं प्रमाण दिलेलं आहे की आद्य गुरु जे आहे ते सर्व दत्तात्रय प्रभू आहे ना. आदि नमन दत्तात्रया महाराजा अवधूता कोण म्हटलेलं आहे? हा, संत तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे. हा हा, ज्ञानेश्वरांनी आपल्याला सांगितलेलं आहे की ते जे जगद्गुरु आहेत ते आपले दत्तात्रय महाराज आहेत. आणि असा हा आनंद संप्रदाय जो दत्तात्रय प्रभूंमुळे आपल्याला कळलेला आहे. आणि सुरुवातीचे आपल्या सर्वांना माहीत आहे की अथर्व ऋषी आणि अनुसया माता यांच्यामुळे दत्तात्रय महाराज या ठिकाणी प्रकट झाले आहे ना. हातावर ज्योत आली. हातावर ज्योत आली म्हणजे काय? आता नवीन आहे, सायन्सचे पोरं आहेत आता समजा, असं कशी ज्योत आली असेल हातावर? बरोबर आहे की नाही? प्रश्न पडतात ना. हातात ज्योत आली म्हणजे काय? त्यांना समजला दत्तात्रय महाराज कसे आहेत. हाती आलं, हाती आला, आपण म्हणतो गवसलं, हाती लागलं वेळा ते आहे की नाही. असं त्यांना हा आनंद संप्रदाय काय आहे हे समजलं. काय समजलं? त्यांनी तपश्चर्या केली, त्यांनी त्या प्रभूचं नामस्मरण केलं, त्यांनी चिंतन केलं आणि सोबत काय केलं? सोबत आचरण केलं है ना. अन्नधान्य काय म्हटलं? सर्वांना खाऊ घातलं. अतिथी देवो भव म्हटलं की आपल्या घरून कोणी विद्मुख नको जायला. अशा प्रकारचं त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये पूर्ण अनुसया मातेनं अध्यात्म पण सांभाळलं आणि पतीची सेवासुद्धा केली, आपल्या संसाराचे सर्व कर्तव्य केले. मग दत्तात्रय प्रभू कुठे आले? संन्यासाच्या घरी आले का संसारी व्यक्तीच्या घरी आले? संसारी व्यक्तीच्या. बरोबर. मग तुम्ही आपण सगळे संसारी आहोत. मग आपल्या घरी दत्तात्रय प्रभू येऊ शकतात, येऊ शकतात. आणि पाहिजे का आपल्याला तो आनंद? हे दत्तात्रय प्रभू आपल्या जर जीवनात पाहिजे असेल तर त्यासाठी मग अत्रि महाराज अनुसया मातेनं जे कर्तव्य केले तसे आपले कर्तव्य करायचे. बरोबर. आणि मग आता बघा, आपण जे जगत असतो, आता तुम्हाला एक या प्रसंगी आपल्याला नेहमीसाठी आनंद पाहिजे म्हटलं, आपण नेहमीसाठी आनंद पाहिजे म्हटलं. मग आता नेहमीसाठी आनंद का राहत नाही? बघा, दत्तात्रय प्रभू आपल्याला हे सांगण्यासाठी आलेले आहे. हे निमित्त आहे आज की आबाजी आपल्यातून निघून गेले, परंतु ते आहे या रूपानं की त्यांना वाटते की माझे नातवंड, माझ्या सुनबाया, माझी मुलं हे आनंदातच असले पाहिजे. आणि म्हणून हे निमित्त ठरलं आज इथे आपल्या समोर तुम्हाला नित्य आनंदात राहण्यासाठी काय केलं पाहिजे हे आज दत्तात्रय महाराज आपल्याला सांगणार आहे. ऐकायचं आहे? मग आता आपल्या दुःखाचं कारण काय हो? काय असेल आपल्या दुःखाचं कारण? बरं, आपलं दुःख कधी होतं सांग? आपल्या मनाच्या विरुद्ध. मी पहिले सांगितलं मी काही मोठा कीर्तनकार नाही आहे, काही नाही. मग तुम्ही बोलल्याशिवाय पुढे जाता येत नाही. आपली ही चर्चा आहे, कारण कीर्तन बरेच ऐकले आपण किंवा महाराज सांगतात आपण ऐकतो, पण आपल्याला काही विचारायचं असं विचारू शकतो काय? इथे तुम्हाला ती मुभा आहे, तुम्ही विचारू शकता किंवा मी विचारेल तर तुम्ही सांगू शकता. दुःख कधी होते आपल्याला? व्यक्ती गेल्यानंतर. व्यक्ती गेल्यानंतर. ओके. म्हणजे व्यक्ती जातो तो आयुष्यात एखाद्या वेळेस प्रसंग येते आपल्याला किंवा खूप दिवसानं, मग त्याच्या वेगळ्या वेळेस आपण आनंदी असतो का नेहमी? त्रास झाला की दुःख वाटते. मग हा त्रास होते, दुःख वाटते किंवा आपण म्हणतो कधी कधी आपल्याला राग येते. काय कारण आहे त्याला?
आपल्या मनाच्या विरुद्ध झालं की आपल्याला आहे ना. म्हणजे कुठेतरी आपल्या मनाच्या विरुद्ध एखादी गोष्ट घडली की आपल्याला दुःख वाटते ना. बरोबर आहे. जीवाला त्रास कधी होते? मनाच्या विरुद्ध गोष्ट घडली, आपल्या मनामध्ये असते असं झालं पाहिजे तसं नाही झालं, दुःख होते. किंवा राग याचं तेच कारण आहे. मनाच्या विरुद्ध कधी कधी पुन्हा केलं विरुद्ध आपल्याला राग येते. हे आता परमात्मा आपल्याला समजून सांगतात की बघा, आपण जे आहोत, आपण कोण आहोत मुळात. आपण कोण आहोत हे पहिल्यांदा दत्तात्रय महाराज आपल्याला शिकवतात. कोण आहे आपण, काय आपल्याला परिचय देता येईल आपला. आपला जर परिचय द्यायचा असला आहे ना, कोण आहो म्हणजे आपली ओळख काय आहे, काय सांगता येईल. ओळख सांगायचं असेल काय सांगतो आपण. नाव आहे ना. आता माझी ओळख सांगायची तुम्ही काय सांगेल, पहिलं माझं नाव, त्यानंतर काय सांगेल, गाव. मी विजय हिंगणे आहे आणि मी कुठून आलो, शेगावून आलो, आहे की नाही. आलो कायसाठी, ह्या आबाजी गेले बा म्हणून 2 शब्द दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी मी इथे आलो. मग आता परत पुढे जायचं आहे मला शेगावला, बरोबर. मग आता माझं नाव आहे विजय हिंगणे, हे माझं नाव आहे. विजय लक्ष्मणराव हिंगणे. लक्ष्मणराव हे माझे कोण आहेत, वडील आहे. आणि माझं नाव आहे विजय. आपण असं प्रत्येकाची अशी नावं सांगतो, बरोबर, ओळख देताना. पण परमात्मा सांगतात की तुमची सत्य ओळख सांगा. आता तुम्हाला कदाचित सगळे माणूस खोटा बोलला का, म्हणजे नाव विजय नसेल का माझं. सत्य ओळख काय सांगतात परमात्मा. आपण आपलं नाव सांगितलं, परमात्मा सत्य ओळख सांगा. सत्य ओळख काय आहे आपली, ते परमात्मा आपल्याला सांगतात की बाबा रे, हा विजय जे नाव आहे हे नाव कधी भेटलं याला, या शरीराला हे नाव कधी भेटलं, जन्म झाल्यानंतर, जन्माला आल्यानंतर. किती दिवसानं, 12 दिवसानं. 12 दिवसाच्या पहिले विजय कुठे होता. त्याला बाळ म्हणतो आपण, बाली म्हणतो, काय जे असेल आहे ना. पण होता की नाही, म्हणजे देह दिसते की नाही आपल्याला. मग त्याला 12 दिवसानंतर आपण विजय हे नाव दिलं. म्हणजे विजय हे काय झाली, त्याला नामकरण झालं त्याचं. कुणाचं, त्या देहाचं. आता हा देह जन्म व्हायच्या अगोदर आईच्या पोटात होता की नाही, होता की नाही. आपल्याला दिसत होता काय, पोटात होता. तेव्हा त्याला नाव होतं काय, म्हणजे 12 दिवसाच्या अगोदर त्याला नाव नव्हतं. त्याच्या आधी गर्भामध्ये होता तेव्हाही त्याला नव्हतं. आणि गर्भात यायच्या पहिले सुद्धा हा जीव कुठेतरी येशील की नाही. ती जी आपली ओळख आहे ती आहे आपली सत्य ओळख, की जी ही आपण नेहमीसाठी असतो. तो नेहमीसाठी जो असतो तो आहे आपण आत्मा. कोण आहे आपण, आत्मा. आपण बघा इथे दिलेलं आहे, इथे टिंब आहे की नाही, हे जे टिंब आहे असं अतिसूक्ष्म ज्योतिर्बिंदू स्वरूप, ते म्हणजे आपण आहोत. आणि हे आपण सत्य स्वरूप आहे. हे जोपर्यंत या शरीरामध्ये आहे, हे शरीर याला म्हटलेलं आहे जीवात्मा. जीव म्हणजे शरीर आणि प्लस आत्मा, जीवात्मा म्हटलं म्हणजे हे पूर्ण शरीर. जोपर्यंत हे शक्ती याच्यामध्ये आहे तोपर्यंत हे सगळं शरीर हालचाल करते, सगळं काही बोलते, चालते, सगळं करते. परंतु ही शक्ती याच्यातून जर निघून गेली तर हे काय बनते, हड्डी मांसाचा पुतळा. काही आहे काय जीव, काही करू शकते काय. मग आपल्याला नाव मिळालं या शरीराला. नाव कोणाला मिळालं, शरीराला. शरीराला. हड्डी मांसाचे शरीर, जीवात्मा, याला हे नाव मिळालेलं आहे विजय. पण ही शरीर चालवणारी शक्ती कोण आहे, ती शक्ती म्हणजे मी आहे. की मी विजय म्हणजे आहे. कारण हे 5 तत्व शरीर आपल्याला दिसून राहिलं. ज्याला आपण नाव ठेवलं
त्या नावाचं शरीर आपल्याला दिसून राहिलं, पण त्या शरीरातली जी शक्ती होती ती निघून गेली. म्हणून आपण म्हणतो की बा आता जगदेवराव निघून गेले. बॉडी तर दिसली ना तुम्हाला, शरीर तर दिसलं ना, का बरं म्हटलं ते निघून गेले? म्हणजे आपण जे जगदेवराव कोणाला म्हणत होतो त्या आत्म्याला म्हणत होतो, ज्याला आपण जगदेव हे नाव दिलं, त्याला आपण विजय हे नाव दिलेलं आहे. म्हणून ती शक्ती चैतन्य असं आपण प्रत्येकजण आत्मा आहे. मग आता हे जे आत्मा आहे हे म्हणजे मी आहो. मग मी म्हणजे विजय आहे का? नाही. मग आता बघा, विजय हा कोणाचा तरी मुलगा आहे. कोणाचा मुलगा आहे? लक्ष्मणरावचा मुलगा आहे, बरोबर. म्हणजे विजय हा मुलगा आहे. म्हणजे याला पहिले भेटलं नाव, या जीवाला पहिले भेटलं शरीर, नंतर भेटलं त्या शरीराला नाव, आणि शरीराला नाव भेटल्यानंतर मग भेटलं नातं. कोणाचा मुलगा आहे, कोणाचा बाप आहे, कोणाची पत्नी आहे, कोणाचा पोरगा आहे, जे काही असेल. मग हे सगळे मिळालेले नाते कोणाला आहे? कोणाचे शरीराला, नाते आहेत हे? शरीराचे. हे शरीराचे नाते आहेत. पण मी शरीर आहो काय? मी ते नातं आहे काय? आपण काय पाहून आलो? आपल्याला दुःख झालं नाही पाहिजे, आपल्याला नेहमी आनंदात राहायला पाहिजे, याच्यासाठी आपली सत्य ओळख परमात्मा देतात, सत्याची ओळख. आणि ते आपल्या साधू संतांनी सांगितलेलं आहे की जीव आनंदाचा, आनंद जीवाचा, संबंध मूळचा विरळला. मग आपलं नातं कोणाशी? मग हे जे आहे आता, ज्याला आपण जन्म घेतल्यानंतर नाव दिलं, शरीर धारण केलं, सोडून दिलं शरीर, मग परत दुसरा जन्म घेतला, बरोबर. असे आणखून अनेक वेळा जन्म घेतले, मग अनेक नावं झाले ना. सत्य हे बदलले काय? नाही. सत्य हे नेहमीसाठी एकच असते. मग ते नावं तर बदलून राहिले, म्हणून याला म्हटलेलं आहे असत्य. बॉडी, नावं कोणाची आहेत? या बॉडीचे आहेत. अनेक वेळा मी कोणाचा तरी मुलगा झालो असेल, आहे की नाही? अनेक वेळा कोणासोबत अनेक वेगवेगळे नाते मी इथे या ठिकाणी निभावले असेल. तर असं आपण आत्मा आहे, आणि आत्मा या शरीराद्वारे जे जे नाते निभावते आणि आपले कर्तव्य केले की तो हा जीव शरीर सोडून निघून जातो. पण आपल्या डोक्यात काय चालू असतं नेहमी? यानं असं केलं, त्यानं तसं केलं, यानं असं काऊन नाही केलं. माया म्हणजे म्हणतो आपण की मी याला अनेक वेळा मदत केली, माझा मित्र असेल, माझा भाऊबंद असेल, याला रात्री उठून दिलं, याला मी पाणी पाजलं, हे केलं, हे अडीअडचण आली मी ते सॉल्व्ह केली. पण माझ्या कामात तो पडला नाही, माझ्या कामात तो पडला नाही. माझ्या कामात तो जातीचा नव्हता, पातीचा नव्हता, तो कामात आला, पण हा कामात आला नाही. इथे काय झालं? आपण दुःखी. दुःखी. कारण आपल्याला सत्य ओळख आपण विसरलेलो आहे. कारण आपण फक्त नातं पाहून राहिलो, आणि या जन्मावरच फक्त आपण नातं पाहून राहिलेलं आहे. परंतु आपण असे अनेक जन्म घेतले, आपण त्या आनंदापासून आलेलो आहे, हे आपण विसरलेलं आहे. मग आता अजून पाहूया आपण, आपल्याला दुःख का होते. तर आपण म्हटलं मनाच्या विरुद्ध झालं की दुःख होते, मनाच्या विरुद्ध झालं की दुःख होते. बघा आता आपण या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊ की आपण जे आत्मा आहे ना, ही आपली सत्य ओळख आहे. आपण आत्मा ही आपली सत्य ओळख आहे. या सत्याला आपण दाखवण्यासाठी, ते सत्य आपल्याला समजून सांगण्यासाठी दत्तात्रय प्रभू आपल्याला सांगतात. आणि म्हणून जीवाला गुरु करला. जीवाला गुरु काय करावा लागतो? आता आपण या निमित्तानं आपण आज सगळेजण या ठिकाणी बसलो. इतर वेळेस आहे का रिकाम? पण आपल्याला आहे का रिकाम? पण नाही ना. प्रत्येकाला प्रत्येकाचे हे पोट दिलेलं आहे की नाही, या पोटाची खळगी भरण्याचं आपलं सगळं आयुष्य चाललं. मग स्वहिताचा विचार कधी करावा? स्वहिताचा विचार कधी करावा? आणि म्हणून हे संप्रदाय जो आहे ना, हे संप्रदाय हे शिकवते आपल्याला की जीवनात आपण आनंदी कसं असलं पाहिजे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत कामच करत राहायचं. आयुष्य झालं, आयुष्यभर कामं केले, आणि एक दिवशी जीव निघून चालला गेला. मग आयुष्यभर कसा जगला? दुःखी कष्टी जगला. नाही, मला सुख शांती आनंदानं जगायचं आहे. आणि म्हणून
दत्तात्रय प्रभू आपल्याला सांगतात की बाबा रे, तू आत्मा आहेस आणि तू माझा मुलगा आहेस, जीव आनंदाचा, आनंद जीवाचा. दत्तात्रय महाराज सांगतात की तू आणि मी बंधू आहो आणि आपण दोघंही त्या आनंदाचे लेकर आहोत, दोघंही त्या आनंदाचे लेकर आहोत. आणि म्हणून गुरु करणं आवश्यक आहे आपल्या आयुष्यामध्ये. गुरु केला की ह्या सगळ्या गोष्टीची उकल होते, या सगळ्या गोष्टी आपल्याला समजतात. कुठे जर आपलं चुकत असेल, पाऊल जर चुकीचं पडत असेल, तर त्या ठिकाणी परत आपल्याला पाऊल जागेवर ठेवता येते, है ना. गुरु केल्यानं आपल्याला आपल्या सजगता येते, माहिती होते कुठे चुकून राहिला आपण, परत जागेवर येते माणूस. चुकते ना प्रत्येक जण. आज जीवनामध्ये आपण सर्वजण चुकाच करत आलो, पण दुरुस्त पण व्हावं लागेल ना कधीतरी, है ना. म्हणून सत्य ओळख आपल्याला परमात्मा करून देतात की तू आत्मा आहेस. मग आता आत्मा हा कार्य कशी करतो बघा. आपण प्रत्येकजण आत्मा आहे, तर आत्मा हा कार्य कशी करतो, तर आपल्याला हे 3 शक्ती दिली परमात्म्याने. सर्वात पहिले आपण त्या परमधाममध्ये होतो, त्याला आपण निरालंब सृष्टी म्हणतो. आनंद संप्रदायामध्ये त्याला निरालंब सृष्टी असं म्हटलेलं आहे. निरालंब सृष्टीच्या तिथून आपण हा आनंदाचा जो बाळ आहे हा आलेला आहे. बघा, हे मुद्दाम तुम्हाला चित्राच्या रूपाने आपल्याला समजते. बघा, हे साकार मनुष्य लोक आहेत. खरी हे साकार मनुष्य लोक आहेत, जिथे आपण आज सगळे बसलेले आहे. इथे आपण आलो कुठून आलो? आपण म्हणतो देवाघरून आलो, किंवा आपण गेला, माणूस गेला म्हणजे आपण म्हणतो देवाच्या घरी गेला. ते तिथेच देवाचं घर आहे. ते कुठे आहे? साध्या भाषेत आपण म्हणतो मनुष्य गेल्यानंतर आपण म्हणतो वर गेला. वरच काऊन म्हणतो? अजून गेला, उत्तरेकडे गेला, दक्षिणेकडे गेला असं म्हणतो काय? नाही. वरच काऊन म्हणतो? गेले वर. खुनाने ईशानी करायची तर गेले. म्हणजे की आपण सर्वात वर त्या परमधाम, जिथे आपण निरालंब सृष्टी म्हटलेलं आहे. आनंद संप्रदायामध्ये ना निरालंब हा शब्द आलेला आहे. निरालंब म्हणजे सर्वात लंब, सर्वात लांब, सर्वात वर, अशी ती त्या घरून आपल्या आपण आलेलो आहे या पृथ्वी तलावर. कशासाठी आलो आपण? कशासाठी आलो? बघा, आपण जेव्हा या टिंब रूपाने म्हणजे आत्मिक रूपाने जेव्हा परमात्माजवळ होतो, तेव्हा आपल्याला इथे शरीर होतं काय? नाही. जीव रूपाने आपण त्याच्याजवळ होतो, है ना. आपण जे जीव होतो म्हणजे आपण जे आत्मा होतो, आत्म्याचं खरी ओळख आपण पाहिली. नाव आहे का आपण? शरीर आहो का आपण? नाही. मग आपण आहो काय? आपल्याला जी शांती आवडते, आपल्याला जो आनंद आवडते, हे आपलं स्वरूप आहे. त्याचे बनेल आहो आपण. हा, आता समजा बर्फ आहे ना, थंड बर्फ, याला जर उष्णा दिलीत काय होईल? पाणी होते, म्हणजे मूळ स्वरूपापासून दूर गेलं. तसं आपल्याला आनंदाचं आपलं मूळ स्वरूप आहे. म्हणून आनंदाचे वेगळं काहीतरी भेटलं आपल्याला की आपण काय होतो? दुःखी होतो. आणि आपण वितळतो. आपण वितळतो म्हणजे बघा, डोळ्यातून अश्रू येतात. वितळतो, डोळ्यातून अश्रू येतात की दुःखी झालं की. मग बघा, असे आपण टिंब म्हणजे आत्मा आहे. आणि इथून आपण या पृथ्वी तलावर कशासाठी आलो आहे? तर तो आनंद अनुभवण्यासाठी आलो आहे. कारण आपल्याला जर अनुभव घ्यायचा असेल, समजा आता बर्फाचं उदाहरण पाहिलं. बर्फ कसं असते? थंड म्हणजे कसं? आता मला अनुभव घ्यायचा आहे, बर्फ थंड कसं असते? या लेकरांनी विचारलं मला, थंड असते. ओके, काय असेल, पण थंड म्हणजे कसं असते? आता सांगून याल आहे की नाही? किंवा साखर आहे, आपण साखरेचं साखर कशी असते? गोड म्हणजे कशी? लहान लेकरू विचारून गोड म्हणजे कशी सांगायला? खाऊन पाहिजे. म्हणून आपण त्या आनंद प्रभूपासून आलो कायसाठी? आपल्याला पाहिजे होता आनंद अनुभवायला. आता आपण त्या ठिकाणी होतो, तसं बर्फ आहे, तर बर्फाला माहित आहे का आपण शीतल आहो, आपण थंड आहो, त्याला थंडी अनुभवायची आहे. थंड काय चीज अनुभवायचं आहे. तसं आपण आनंद स्वरूप होतो, शांत स्वरूप होतो, प्रेम स्वरूप होतो. पण आपल्याला अनुभव होता काय?
मग अनुभवासाठी काय पाहिजे? अनुभवासाठी शरीर पाहिजे. आणि म्हणून आपल्याला शरीर दिलं किंवा आपल्याला शरीर भेटलं हे 5 तत्वाचं हा अनुभव घेण्यासाठी की सुख शांती आनंदानं चा अनुभव आपल्याला आला पाहिजे. आणि अशा रीतीनं आपण या धर्तीवर सुख शांती आनंद अनुभवण्यासाठी आलेलो आहे. आणि लहानपणापासून तर बघा लहान लहान पोरं, काही तिथे द्वेष असते काय? काही तिथे एकमेकांविषयी हेवादेवा असते काय? आपलं त्याचं काही समजते काय? सगळं जगत आपलं समजते गेलं ना. लहानपणी आपणच असतो ना तसे. ते स्वरूप आपण आनंद स्वरूप जगतो, शांत स्वरूप जगतो, आनंद स्वरूप, प्रेम स्वरूप असं आपण जगत असतो. मग भानगड कुठं निर्माण होते? हा, भानगड कुठं निर्माण होते? तर बघा, असं आपण आत्मा आता कार्य कशी करतो आणि आपलं कुठे हुकते हे पाहू आपण. पहिले आपण या 3 गोष्टी दिल्या आपल्याला. पहिले फक्त आपण आत्मिक रूपाने होतो वर. मग आपल्याला 3 गोष्टी भेटल्या अनुभवण्यासाठी. काय? शरीरात यायच्या पहिले आपल्याला 3 सूक्ष्म शक्ती भेटलेल्या आहेत. ते आहे मन, बुद्धी आणि संस्कार. मग पहिले जे काही होते हे सगळे आपल्या मनामध्ये होते. आपल्या मनामध्ये म्हणजे पहिले आपल्या मनामध्ये विचार येतात. कोणते कृत्य करण्याच्या पहिले, कोणती गोष्ट करायच्या पहिले आपल्या मनामध्ये विचार येतात. नंतर आपण करायचं की नाही करायचं, करायचं की नाही करायचं, त्याच्यावर आपण बुद्धी निर्णय घेते. आणि जे काही आपण करतो आणि जे काही आपण वारंवार करतो तो काय बनते? आपला संस्कार. संस्कार बनते. त्याला आपण सवय म्हणतो साध्या भाषेत. सवय. बघा, आपण प्रश्नाचं उत्तर कोणत्या पाहून आलो? प्रश्नावर लक्ष ठेवा की आपण दुःखी का होतो? आपलं दुःख नेहमीसाठी पाहिजे नाही, नेहमीसाठी पाहिजे आनंद. ओके. मग बघा, मनात पहिले आता प्रत्येक जण आपण आत्मा आहे. प्रत्येक मनात विचार येतात, बुद्धी निर्णय घेते आणि प्रत्येकाचे संस्कार हे घडत असतात. बरोबर? मग आता मला सांगा, प्रत्येकाचे संस्कार घडतात हे सारखे असतील काय? नाही. कारण प्रत्येकाचे विचार सारखे आहेत काय? नाही. म्हणून समजा एखाद्याच्या घरी म्हणजे सकाळी लवकर उठतात, पण एखाद्या घरी उशिरा उठल्या जाते. त्यालाही कारण असतील. एखाद्याला नाईट ड्युटी असतात, नवीन कंपनीमध्ये वगैरे मुलांच्या नाईट ड्युटी असतात. आपल्याला सकाळी 4 वाजता उठलंच पाहिजे. यायला लागली कंपनीत नोकरी, आला 4 वाजता ड्युटी होऊन हा झोपीन का जागी रे? झोपीन. बरोबर की नाही? म्हणजे अशा काहीतरी भौगोलिक कंडिशन असतात. कधी म्हातारे लोक असतात, रात्रभर बिचारांना त्रास असतो, त्यांची सेवा शुश्रूषा करावी लागते. 2-3 वाजेपर्यंत जागीच राहिले, उठतील की झोपतील. मग असं जे त्यांच्या घरात वातावरण तयार झालं आणि आपल्या घरचं वातावरण, सगळ्यांमध्ये वातावरणात फरक आहे. म्हणून प्रत्येक संस्कार कसे राहतील? वेगळे. कसे राहतील? वेगळे वेगळे. वेगवेगळे म्हणजेच अलग अलग राहतील संस्कार, अलग अलग राहतील. मग आता जर समजा संस्कार त्यांचा अलग आहे, आपला अलग आहे, त्यांचा दोष आहे का त्याच्यामध्ये? की नाही. दोष आहे का? अलग संस्कार आहे. आता बघा, त्याचा फक्त संस्कार अलग आहे, त्याचा विचार अलग आहे, पण आपण त्याला काय म्हणतो? गलत. गलत म्हणतो. कारण आपल्या विचाराचा त्याच्या विचाराचा मेळ बसत नाही ना. आपले विचार वेगळे, त्याचे विचार वेगळे. आपला विचार अलग, त्याचा विचार अलग. अलग. फक्त अलग आहे, गलत नाही आहे ना. गलत आहे का? नाही. त्याच्या ठिकाणी जर आपण लहानाचं मोठं तिथे झालं असतं तर आपणही तसेच घडले असतो ना. आपण तसेच घडलं असतो की नाही? मग आता समजा सासूबाई आहे आणि सूनबाई आहे. आता सूनबाई आता आता चांगल्या शिकतात पोरी, MSc BSc इंजिनिअरिंग. अभ्यास कधी होते? रात्री जास्त होते, दिवसा जास्त होते? आपल्यावर डिपेंड. मॅक्झिमम लोकांचं काय मत येते? हा, काही लोकांचं सकाळी येते, काहींचं रात्री येते, काही दिवसभर सगळे कामं करायला लागतात. तुम्ही अरे बाई पोरी इकडे कर, हे कर, ते कर, अमुक कर, मुलींच्या बाबतीत विशेष करून. हा, मग ते काय करतात? दिवसभर कामं करतात काही, पण आपला अभ्यास करायचा 2-3 वाजेपर्यंत रात्री चालल्या ना, निवांत काम असतं. आता समजा या मुलीला अशी सवय लागली 2-3 वाजेपर्यंत जागरण करायची,
आणि हिचं झालं लग्न नंतर. अशा घराण्यात लग्न झालं की त्या घरी 8 वाजताच भक्त मारून जावं लागतं ट्रेनवर. आता ही पूर्वी किती वाजता उठेल? हा 9 वाजता. आहे की नाही? मग सासूबाई बिचारे स्वयंपाक पाणी करून पोराले पाठवून देते. मग हे उठल्यानंतर हिची आरती वाढते. आहे की नाही? हे आहे की आपल्या घरचे जे काही वातावरण आहे हे वेगळं आहे. त्याच्या घरचं वातावरण वेगळं आहे. आपल्या घरी कदाचित आनंद संप्रदाय असेल, आपल्या घरी दत्ताची भक्ती करत असतील, त्याच्या घरी वैष्णव संप्रदायाचा असेल, वैष्णवची भक्ती करत असतील. प्रॉब्लेम कुठे आहे? ते भक्ती करून राहिले, आपण भक्ती करून राहिलो, पण वेगवेगळे आहे. मग आपण म्हणून नाही पद तुला आलंच पाहिजे. आता येईन बाबा रे, पण शिका लागेल ना, थोडंसं वेळ लागेल, बरोबर की नाही? मग असं या ठिकाणी प्रत्येकजण हा या ठिकाणी अलग अलग आहे, पण आपण त्याला गलत समजतो. कारण आपल्याला ज्ञान नसल्यामुळे, आपल्याला ज्ञान नसल्यामुळे आपण दुःखी होतो. आणि म्हणून सत्याची ओळख करून देण्यासाठी दत्तात्रय प्रभू, म्हणून जीवाला गुरु यासाठी करावं लागतं. मग तू सांगते की बाबा रे हे जे आहे हे सगळं नाशिवंत पसारा, हे सगळं नाशिवंत पसारा आहे, हे सत्य नाही आहे. सत्य काय आहे? तू सत्य आहेस. तू म्हणजे तू जीव जो आहे, तू जो आत्मा आहे, हे सत्य आहे. तू शांत स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे, प्रेम स्वरूप आहे. मग ह्या वातावरणामध्ये आपण नेहमी असलं पाहिजे, ह्या आठवणीमध्ये आपण नेहमी असलं पाहिजे. म्हणून सत्याला जर धरून ठेवलं तर जीवनामध्ये आनंद राहते. आणि खोट्याच्या पदरी कुऱ्हाडीचे घाव. कुऱ्हाडीचे घाव. खोटं काय आहे? नाव खरं आहे काय? खोटं. माझं नाव विजय, खरं आहे काय? नाव खोटं आहे. पद खोटं. मी आरोग्य सहाय्यक आहे, खरं आहो काय? हा काही वर्षानंतर आरोग्य सहाय्यक म्हणून लागलो की त्याच्या पहिले होताच की नाही? तो आहे का? सत्य बदलते काय? म्हणून पद सत्य नाही आहे. मी अमुक, मी ढबुक, मी तुरम खाव, मी पाटील, काय आहे? मी कोणाला काय समजतो? मी हे केलं, मी ते केलं, मी अमुक केलं, मी ढमुक केलं. अरे काहीच नाही राजा, अजून पुढेतून जीव गेल्यावर काहीच करू शकत नाही ना तू. मग एवढं जर तू सगळं हे आहे, घरदार प्रॉपर्टी सगळं तू आहे, नाते तू आहे, सगळी प्रॉपर्टी तू आहे, एवढं सगळं तू आहे, मग एवढं 50 किलो शरीर चालवून दाखवा बरं तिला. हे आत्मा गेल्यावर काय आहे का? नाही. मग ह्या खोट्या अहंकारामध्ये आपण जगत असतो. म्हणून परमात्मा आपल्याला सांगतात की तू सत्य स्वरूप शरीर नाही, तू हे आत्मा आहे. आणि हे जेव्हा तुम्हाला ज्ञान होते, हे आहे आनंद संप्रदायाची शिकवण. मग ही गाडी कशी चालेल तुमची? हे आनंद संप्रदायाचं शिकवण आहे. मग ही गाडी चालवताना आपली गाडी चांगल्या रीतीने चालते. जेव्हा ब्रेक दाबायचा असेल तेव्हा ब्रेक दाबते माणूस, जेव्हा ॲक्सिलेटर दाबायचा असेल तेव्हा ॲक्सिलेटर दाबते. नाही तर मग उलटं झालं काय होईल भाऊ? आहे की नाही? बघा आता समजा आता आपण आपल्या साईडनं चाललो, आपल्या रोडच्या डाव्या बाजून आपण चालून राहिलो आणि समोरचा एक माणूस समजा भरधाव जोरानं आपल्या अंगावर येऊन राहिला. आपल्या लक्षात आलं कुठेतरी आहे इथं दारू पेलाय किंवा आता काहीतरी ब्रेक पेला, काहीतरी हो गेलाय. हा गाडी असं कशी आपल्या अंगावर आला आणि तुम्ही चालले तुमच्या साईड नाही. मग अशा वेळेस तुम्ही काय करणार? ते गाडी इकडून तुमच्या अंगावर येऊन राहिली, काय करणार तुम्ही? साईडला उभं राहील की तुझा गाडी काय आपण सरकणार. बाजूला हो. दुसरा काही पर्याय आहे काय? नाही हो बाबा, समजत नाही काय, दारू पेल्यास काय असा कसं चालून राहिले तोपर्यंत ॲक्सिडेंट हो गया ना बरं का? आहे की नाही? बघा आता असेच ॲक्सिडेंट आपल्या जीवनात रोजचे चालू असतात की नाही. पहा समजा एखाद्या व्यक्तीला राग आला, पहिल्यांदाच पाहिला आपण राग काऊन येते? आपण मनाच्या विरुद्ध झालं की मग आपल्या मनानं ज्ञान काय सांगितलं की प्रत्येक संस्कार कसे आहेत? अलग अलग आहे. पण आपल्याला ते वाटतात गलत. मग हे ज्ञान त्याला आहे काय? मग तोही ज्ञान विसरला, आपणही ज्ञान विसरलो, म्हणून राग येते. बरोबर? मग समजा राग आला म्हणजे काय आलं की ती गाडी जोरानं बरोबर तुमच्या अंगावर येऊन राहिली. बरोबर? मग आता आपण काय करतो? म्हटलं बाजूला होतो.
म्हणजे ज्ञान वापरावं लागेल तिथे. तिथे सत्याची ओळख ठेवावं लागेल की बाबा रे आपण आत्मा आहे, तोही आत्मा आहे. आणि असा ज्ञानाचा ब्रेक तिथे लावावा लागेल किंवा आपल्याला त्याच ठिकाणाहून बाजूला व्हावं लागेल. म्हणून हा प्रसंग केव्हाही लक्षात ठेवा, जेव्हा राग आला समोरच्या व्यक्तीला तेव्हा आपण त्यांना 2 शब्द सांगितलं की आपण 4 शब्द सांगायचे. मग काय होईल, तो ऍक्सिडेंट आहे. म्हणून ऍक्सिडेंट जर व्हायचा नसेल तिथून थोडंसं बाजूला व्हा आणि नंतर त्याला भेटात द्यावे. नंतर त्याला सांगा बिचारा काहून बाबा अंगावर आलं तू, आणि ते त्यालाही खराब वाटेल नंतर की नाही बरं रागातमात तसं झालं. आणि म्हणून ही गाडी कशी आनंदानं कशा रीतीनं चालवायची हे आपल्याला शिकवते गाडी चालवणं. या जीवनाची गाडी आनंदानं कशी चालवायची हे आपल्याला हा आनंद संप्रदाय शिकवते. आणि त्यासाठी आपल्याला गुरु करणं आवश्यक आहे. म्हणून म्हटलेलं आहे एका पदामध्ये, गाडी चालवली आयुष्याची वाट पुढे धोक्याची, गाडी चालली आयुष्याची, वाट पुढे धोक्याची. मन दादा गाडी जपून हाकरे, दर्याचे आभाळ तुटेल दूर रे. भाव भक्तीचे हातात कासरे बैल, नवीन जवानीची वाट पुढे धोक्याची, गाडी चालली आयुष्याची, वाट पुढे धोक्याची. तो जो चालवणारा आहे तो कोण आहे, तो आत्मा आहे. आणि त्याच्या हातामध्ये दोर आहे, त्याच्या हातामध्ये आहे सर्व. ऍक्सिलेटर त्याच्या हातात आहे, ब्रेक त्याच्या हातामध्ये आहे. कसं करायचं, कशी गाडी चालवायची, कुठे टर्न करायची गाडी, हे सगळं त्याच्यामध्ये आहे. पण कधी जर त्याला ज्ञान असेल तर गाडी चालवायची कशी हे जर ज्ञान नसेल, या जीवनाची गाडी, या आनंदाची गाडी आम्ही कशी चालवली पाहिजे हे ज्ञान सांगण्यासाठी दत्तात्रय प्रभू येतात. आणि म्हणून जीवाला गुरु आवश्यक आहे. आणि याला म्हटलेलं आहे जीवाचं स्वहित. म्हणून म्हटलेलं आहे साधू संतांना, आलिया जन्मासी करावे स्वहित. स्व म्हणजे मी कोण, मग मी हे रिश्ता नाही, नाता नाही, पद नाही, तर मी तो चैतन्य आत्मा आहे, ते सत्य आहे. आणि हे सत्य कुठे आहे, शरीरामध्ये बघा कुठे दाखवलेलं आहे, कपाळाच्या इथे आतमध्ये साईड. म्हणून आपण आत्मा हा इथे राहतो. इथून आपल्या या पूर्ण गाडीचं संचालन करतो. जसं ड्रायव्हर समोर असते ना, की मागच्या सीटावर असते, तर सगळं दिसलं पाहिजे ना. या डोळ्यानं पाहते आत्मा, या कानानं ऐकते. सगळे 5 तत्वाचे जे बनलेले शरीर आहे ना, या सगळ्या शरीरापासून तो अनुभव घेते आहे ना. त्वचा आहे, जीभ आहे, मन बुद्धी संस्कार आहे, या सगळ्यातून तो काय करतो, तो अनुभव घेते. आणि अशा रीतीनं आणि आपण आलो कुठून मग, तर ते आलो आपल्या परमधाम मधून. म्हणजे आपलं घर, म्हणजे आपलं नाव समजलं, आपलं पद समजलं, नातं समजलं. हे जे शरीराचे आहेत हे आपण नाही आहे. पण आपण कोणाचे आहो मग, तर आपण त्या आनंद प्रभूचे आहे, त्या देवाजवळून वरून आलेलं आहे शिवम. हे तिथून आपण आलेलं आहे. म्हणून आपला बाप कोण आहे, बरोबर. जीव आनंदाचा, आनंद जीवाचा, संबंध मुळीचा विरळा असा त्याचा आपला संबंध आहे. तो आपला बाप आहे, तो आपली माया आहे. तुम्ही हो माताच्या पिता तुम्ही हो, तुम्ही हो बंधूच्या सखा तुम्ही हो, तुम्ही हो सर्व मम देव देव. सर्व नाते गोते सगळ्यांचं मी, माझं कोण आहे, माझा तो आहे. पण इथे ज्या पृथ्वी तलावर आपण आलेलो आहे ते फक्त आपला हा विश्व रंगमंच आहे. आपण प्रत्येकाचं एक एक नाटक आपल्याला या ठिकाणी आपल्याला अदा करायचं आहे. काय करायचं आहे, नाटक आहे, भूमिका आहे, एक पिक्चर आहे. त्या पिक्चर मध्ये आपल्याला भूमिका निभवायची आहे. आपण आता पिक्चर पाहतो की नाही, तुम्ही आध्यात्मिक माणसं आहे, तुम्ही नसाल पाहतो की नाही. माझं तिथे समजा आता जुन्या माणसांचा, आता आपल्या जमान्यातलं प्रेम चोपडा आहे किंवा अमरीश पुरी आहे, हे कोणती भूमिका करतात, विलनची भूमिका करतात. आणि अमिताभ बच्चन, राजेश खन्ना हे कोणते हिरो, हे सुद्धा हिरो आहे. मग असं हिरो आहे आणि विलन आहे.
मग ते पिक्चरमध्ये काम करतात तर एकदम एकमेकाचे दुश्मन, आणि प्रत्यक्ष जीवनात हो मित्र. समजा इकडे जे एकमेक दादागिरीकडे अंगावर बसतात आणि समजा तेच बरोबर बाजारात घडली की म्हणतात काय. मग आपलं तसं होतं. आपण काय करतो, ते भांडण नेहमीसाठी लक्षात ठेवतो. ते नातं सूनबाई सासूबाई, तू माय हा अमुक तो टमुक, मी मोठा तो लहान, इथे नाही कोणी थोर कोणी ना लहान, हे आबाजी म्हणून मला आठवते. प्रार्थना करतील सर्व भक्त जन, प्रार्थना करतील सर्व भक्त जन, इथे नाही कोणी तोर कोणी ना लहान, इथे नाही कोणी तोर कोणी ना लहान. आत्म्याचं काय आहे, म्हणून लहान मोठं पद हे आपण नाही आहे. आपण तो चैतन्य सत्ता, एक बिंदू म्हणजे फक्त आपण आत्मा आहे. आणि आहोत कोणाचा आहे, त्या आनंद प्रभूचा आहे. त्या आनंद प्रभूपासून आलो आणि परत त्या आनंद प्रभूजवळ जायचं आहे. मग आता मी त्या आनंदाचा, हा कोणाचा आहे, हा कोणाचा आहे, हे बाई कोणाची आहे, हे सगळे आपण कोणाचे लेकर आहोत, आनंद. त्या आनंदाचे लेकर आहे राजा. फक्त काहीतरी नाटक करायला आलो होते, आहे की नाही. नाटक करायचं, भांडायचं, कुदायचं वाटलं, नंतर दोघातून काढून टाकायचं. दोघातून तू आनंदाचा, मी आनंदाचा. होते ना जीवनात, दर्शना होते कधी कधी तू मन. आणि हे होते कशामुळे, हे होते अज्ञानामुळे. म्हणून दुःखाचं कारण जे असेल तर ते आहे आपलं अज्ञान. त्याला वाटते माझ्या पेक्षा नाही कोणी मोठा, म्हणूनच त्यांच्या आयुष्यात घाटा. दिवस राहिले तुझे, दिवस राहिले तुझे, येई रे मोजून, इथे नाही कोणी तोर कोणी ना लहान, इथे नाही कोणी तोर कोणी ना लहान. किती दिवस राहिले बाबा, काही श्वास आपला कधी काही सांगता येते का. काही कोणी ठरवून आलं काय, काही इतकी जगा लागते आणि हे करीन ते करीन नंतरच नाही जाईल, काही सांगता येत नाही. हा कुठल्याही निमित्तानं हा जीव कधी जाईल काही सांगता येत नाही. म्हणून आहे तोवर आनंदात जा. म्हणून तो आनंद आपल्याला कळला पाहिजे. आणि म्हणून त्यासाठी हा आनंद संप्रदाय आहे. त्यासाठी जीवन गुरु करा, गुरु करा. काय काऊन करायला ते गुरु नाही करत आहे गुरु, काय फरक पडतो. आता काय फरक पडणार आहे, गुरुला फरक पडणार नाही, आनंदाला फरक पडणार नाही. बरं माया मतीत पडेल ना, मी दुःखी कष्टी राहीन ना बा, मी अहंकार देईन, तू तो मय म्हणे. आणि हे होऊ नये म्हणून आपल्याला जीवनामध्ये गुरु करणं आवश्यक आहे. हे जर गुरु केले तर आपल्याला कुठेतरी बोध होईल जीवाला की मी कोण आहे. आता इथे या निमित्तानं बोध झाला की नाही, सत्य जाणीव झाली की नाही. आता समजा मी हे ऐकलंच नसतं किंवा मी नामस्मरणच केलं नसतं तर मग समजलं असतं काय नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये प्रत्येकानं जीवाना हा गुरु केला पाहिजे. आता तो जो आनंद आहे, तो आता आनंद जो बाप आहे आपला, वेळ झाला काय आहे ना, उभा यायला लागलाय आता आपला परिचय झाला, परमात्माने आपल्याला आपला परिचय दिला की तुम्ही कोण आहात. आता परमात्मा आपल्याला परमात्माला परिचय करून दिला. ते आनंद प्रभू कसे आहेत ते आपल्याला सांगतात की ते कसे आहेत. ते सुद्धा जसं आपण आत्मा आहे अतिसूक्ष्म ज्योतिर्बिंदू स्वरूप, ते परमात्मा सुद्धा अतिसूक्ष्म ज्योतिर्बिंदू स्वरूप आहे. म्हणून अनुसय मातेच्या हाती काय आला आपण म्हणतो, ज्योत. ज्योत आली. ज्योत, ती ज्योत, ती त्या आनंद प्रभूची. ते आनंद प्रभू ज्योती स्वरूप आहे. कशा आहेत, ज्योती स्वरूप. ज्योती स्वरूप आहे, प्रकाश स्वरूप आहे. प्रकाश म्हणून या प्रकाशाला हातपाय आहेत का, नाही. शरीर आहे का. म्हणून त्याला
अजन्मा म्हटलेला आहे, कारण ते गर्भातून जन्माला येत नाही. नाही, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, अजन्मा आहे. आणि कसे आहेत ते? ते आहे आनंदाचे सागर. कसे आहेत? आनंदाचे सागर आहेत. हातपाय शरीर नसल्यामुळे त्याला म्हटलेलं आहे निराकार आहे. निराकार आहे आपला बाप. आणि आपण कसं? निराकार. आपणही निराकारच आहोत. पण आपण वारंवार आपल्याला हे विसरल्यामुळे आपण डायरेक्ट शरीर समजतो. शरीर म्हणजे आपण नाही ना. कृष्णाने गीतेमध्ये सांगितले ना, नैनन छिंदन्ति शस्त्राणि नैनन भवति पावक. हे शरीराला कष्ट म्हणजे नष्ट होते. शरीर नष्ट होते की नाही? आत्मा अजर अमर नित्य अविनाशी है. आत्मा को कोई काट नहीं सकता, डुबो नहीं सकता, मार नहीं सकता, जला नहीं सकता. अशी आपण चैतन्य सत्ता अविनाशी असा आपण आत्मा आहे. आणि परमात्मा सुद्धा आपला बाप तो सुद्धा अविनाशी आहे, निराकार आहे, शांतीचा दाता आहे, पतित पावन आहे. तुम्ही आपण सर्व काय बनतो? पतित बनतो. का बनतो पतित? कारण शरीर भेटते. शरीरात भेटलं, लहानाचे मोठं झालं, त्या नाटकात एवढं गुंतून जातो आपण. जो आपला पार्ट भेटला आहे की नाही, त्या पार्ट मध्ये एवढं गुंतून जातो की तो पार्ट म्हणजेच मी आहो. मी विजय हिंगणे आहे आणि मला समजा शिवाजी महाराजचा पार्ट भेटला, तर शिवाजी महाराज जर दाढी गिडी लावेल, तलवार बिलवार घेऊन फिरेन, मग रात्री घरी आल्यावर अफजल खानाचा म्हणजे मी त्या भूमिकेशी सांगायचं तात्पर्य म्हणजे आपण त्या नाटकामध्ये आहो की नाही, पण नाटकात एवढं फसून जातो की तेच आपण आहोत असं समजतो. पण वास्तविक आपण चैतन्य शक्ती आत्मा आहोत. आत्मा. आणि त्याच्यात फसतो आपण. मग तुम्ही फसले नाटकात, मी फसलो. ज्यालाही देह भेटला तो काय करते? तो फसून जाते ना. देह भेटल्यानंतर लहानपणापासून तर मोठ्यापणा होईपर्यंत तो सगळं मागचं पुढचं बोलत जाते. आणि म्हणून आपण सगळं या नाटकात फसतो. मग आता हे सगळेजण फसले म्हणून आपण याला म्हणतो हा भवसागर आहे, हा महाभवसागर आहे. मग आता समजा मला यांना काढायचं आहे, यांना भवसागरातून काढायचं आहे. आता मी बी फसायला जाऊ, ते बाई फसेल आहे, मग मी येईल काढायला पाहतो, मी फसतो. म्हणजे बाई मला काढायला पाहते, हे फसतं. तिसरा व्यक्ती येते, तोही फसेलच आहे. मग हे सगळे फसेल आहेत त्या भवसागरामध्ये, ते काढीन कोण? भव नदी धार ओढी बुडत चाललो घडोघडी. भव नदी धार ओढी बुडत चाललो घडोघडी. पुत्रने पैल तिरिये बाळतानुले ध्यानी मनी राहू दे सतत पाऊले करुणा कर अणुसये माय माऊले ध्यानी मनी राहू दे सतत पाऊले. बघा आपण या भवसागरामध्ये फसलो, मग सगळेजण फसले ना, काढीन कोण? गुरु कोण काढू शकते? जो भवसागरात बाहेर आहे, जो फसेल नाही आहे, तो मला फसेल कोण नाही आहे. सगळे शरीर भेटेल, सगळे फसलेले आहे शरीरात. दत्त बिना महाराज. शरीराचा कोण आहे? हा? दत्त महाराज. बरोबर आहे. म्हणून ते निराकारी आहे. ते शरीररूपी कार घेत नाहीत आणि ते वेगळे राहतात या भवसागराच्या या बंधनामध्ये. 84च्या बंधनामध्ये दत्तात्रय प्रभू येतच नाही, कारण एक जण तर कोणतरी पाहिजे काढायला. म्हणून ते येतात कधी? फक्त आपल्याला काढण्यासाठी येतात, पण त्याच्यात फसलेले नसतात. म्हणून आपण त्यांना म्हणतो ते नेहमी वर राहतात. काय म्हणतात? वर राहतात. ते नेहमी वर राहतात, कारण आपण खाली येतो. म्हणजे वरून आपल्याला काढतात. म्हणून म्हटलेलं आहे पतित पावन. म्हणजे आपण सर्वजण पतित बनतो आणि तो पतितांचा पावन जो आहे, नेहमीसाठी पावन आहे, तो कधीच पतित बनत नाही, तोच आपल्याला काढू शकतो. आणि तो आपल्याला मग काढतो, म्हणून त्याला पतित पावन म्हणतात. ज्ञानामृत के सागर आहे, मुक्ती आणि जीवन मुक्तीचे दाता आहे. परमात्मा आपल्याला मुक्ती देतात आणि जिवंत मुक्ती देतात, दोन्ही शब्द आहेत. एक आहे मुक्ती, म्हणजे पूर्ण हे जन्म मरणाच्या फेऱ्यातच नाही तुम्ही बाहेर गेले. आता पहा, मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये नाही आहे आणि म्हणजे जन्मच नाही तुम्हाला, अशी तुम्हाला मुक्ती ते परमात्मा देतात. अशी पण एक मुक्ती देतात ज्याला जिवंत मुक्ती म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? जिवंत मुक्ती. जीवन मुक्ती म्हणजे काय? जिवंत मुक्ती. जीवन आहे
म्हणजे जिवंत आहोत आपण, जीवन चालू आहे, आपलं संसार सुरू आहे. आणि हे सगळं करत असताना पण आपण कसं आहोत? मुक्त आहोत. कसं आहोत? संत पूर्वीचे ते सांगून गेले ज्ञानबोधाने वर्णन केले. गुरुदास म्हणे माधवा तुम्ही हो जीव शिवा घडू द्या सेवा. या अखंड पूर्ण विसावा घरोघरी करावे भजन देवाचे पूजन नेम हा ठेवा. या अखंड पूर्ण विसावा निष्ठ सदा भक्ती मिळवा मिळवा जिवंत मुक्ती. या एक निष्ठ सदा भक्ती मिळवा मिळवा जिवंत मुक्ती. ज्ञानात धरुणी बळकट भाव हा नीट अंतरी ठेवा. या अखंड पूर्ण विसावा घरोघरी करावे भजन देवाचे पूजन नेम हा ठेवा. या अखंड पूर्ण विसावा. काय म्हटलंय? मिळवा मिळवा जिवंत मुक्ती. जिवंत मुक्ती कशी मिळवायची? हा? म्हणजे जीवन आहे ना, जीवन आहे परंतु जीवन असताना सुद्धा मुक्त आहे. हे होऊ शकते का? होऊ शकते. जीवन आहे पण जीवन जगत असताना मुक्त आहो. मुक्त आहो म्हणजे काय? मला कुठल्याच प्रकारचं दुःख नाही, चिंता नाही, अशांती नाही, कुठल्याच प्रकारचं टेन्शन नाही, पण मी जीवन जगून राहिली. लेकरं बाळा पोरं मस्तपैकी पाहुणे रावणे सगळेजण आपल्या आनंदात आहे आणि मी पण माझ्या आनंदात आहे. कुठल्याच प्रकारची विवंचना माझ्या डोक्यात नाही, चिंता नाही, काहीच नाही, भय नाही, कुठल्या प्रकारची भीती नाही. हे शक्य आहे काय? मिळवा मिळवा जिवंत जिवंत मुक्ती म्हटलेलं आहे ना. मिळवा मिळवा जिवंत मुक्ती मिळवा. आणि कशामुळे भेटते? नामस्मरणामुळे. धरुणी ही बळकट भाव हा नीट. बळकट. बळकट म्हणजे ज्ञान काय मिळालं मला, की मी कोण आहे, कुठून आलो, कशासाठी आलो. मी त्या आनंदाचं लेकरू आहे, मी आत्मा आहे, मी त्या परमात्मा लेकरू आहे. मला कशी भीती आली सांगा? कशाला घाबरायला पाहिजे? मी आत्मा कापू शकते कोणी? आत्मा मारू शकते? तो मी आत्मा आहे आणि त्या परमात्माचा मी मुलगा आहे. समजा धीरूभाई अंबानीचा पोरगा आहे आणि तो येऊन म्हणून राहिला आपल्याला की भगवान के नाम कुछ दे दे बाबा, भगवान के नाम कुछ दे दे बाबा. आपण काय म्हणून मॅट झाला काय? तसं त्या आनंद प्रभूचे लेकर आहे, जो विश्वाचा मालक आहे, विश्वाचा चालक आहे, त्याचे आपण लेकर आहोत. आणि आपण काय म्हणतो? अरे मग शांतीनं राहा वेळ, माझ्या डोक्याला शांती पाहिजे.